नमस्कार मित्रा, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे फ्रेंड. तर गाईस, मी तुम्हाला मागचे व्हिडिओ आपण मिरच्या लावल्या तेव्हा ब्लॉग बनवलेला. तर गाईस बघू शकता आता आपली मिरची एवढी मोठी झालेली आहे. तर अशा प्रकारे झालेले आहे. तर गाईस आताच आपण पाणी लावलेलं होतं. तर बघू शकता त्याला फुलं पण आलेले आहे इथं. तर खूप छान गाईस फुलं आलेले आहे. तर इकडं पण बघू शकता तुम्ही, एक नंबर. तर गाईस आपण मल्चिंग पेपर नाही याच्यामध्ये हे केलेलं, कारण की एवढं गरमाट होतं तर सांगू शकत नाही तुम्हाला काही नाही. तर गाईस इथं बघू शकता तुम्ही, खतरनाक गाईस, एक नंबर गाईस. मिरचीची साईज म्हणजे मिरची झाडाची साईज झालेली आहे खतरनाकमध्ये. क्वालिटी एक नंबर आहे गाईस. झाडं पण छान झालेलं आहे गाईस. तर आता गाईस मी तुम्हाला आपण याच्यानंतर लावलेलं मिरची मी दाखवणार आहे आता तुम्हाला. तर गाईस आज, कारण की आधी आपण ही लावलेली आहे, त्याच्यानंतर दुसरे लावलेले आहे. तर गाईस या व्हरायटीचं नाव क्यूटो व्हरायटी. तर ही पण खूप छान आहे, कारण मागच्या वर्षी पण आम्ही हीच लावलेली होती. तर भरपूर मिरच्या पण अशा मोठ्या मोठ्या येते, एक नंबर. तर गाईस आता आपण जाऊ पुढे, कारण याच्याच या साईडने आपण इकडं लावलेले मिरची याच्यापेक्षा लहान आहे. ते आताशे 5-6 दिवस झालेले. तर गाईस आता जाऊ आपण तिकडे. तर गाईस आता आपण आलेलो इकडं. तर गाईस आता बघू शकता, ही मिरची बघू शकता आपण नंतर लावलेली आहे. तर तिला पण पाणी लावलेले, तरी छोटे गाईस, कारण आताशी 4-5 दिवस झालेले लावून. पण काही विषय नाही, ही पण लवकरच तशीच होणार आहे, कारण की खूप छान आहे. काहीशी एवढी मेली नाही, मेली होती पातळ पातळ, पण आपण सांधलेली. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊ इकडे पुढे. माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, कुठं स्किप करू नका. तर गाईस याला पाणी लावलेलं आहे, कारण या मिरच्या झाडाला जादा पण पाणी हे नाही राहत, त्याला मापातच पाणी लागते. आता आपण याला 10 ते 15 मिनटं पाणी देणार आहे, मग बंद करून टाकू, कारण जादा पाणी दिल्याच्या नंतर मग प्रॉब्लेम होतो नंतर, त्याच्यामुळं. तर गाईस आपण सकाळी याचा स्प्रे काढला होता. तर बघू शकता कराटे आणि पावडर आहे इथं, बघू शकता हे पावडर आपण हे केलेले आहे, आणि थ्रिपसाठी हे औषध वापरलेले. तर आपण इथं फवारा मारला होता, तर बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये आपण पाणी लावून देऊ, कारण की फवाऱ्यासाठी पाणी लागते, कारण आपला फवारा दिसाड असतो ना, त्याच्यामुळं पाण्याची भरपूर गरज असते. तर काही इकडं पण बघू शकता, इकडं आपण दोन्ही साईडने लावलेली बघू शकता, कारण की रोप थोडं हे असल्यामुळं हे लावलेलं थोडं दोन्ही साईडनं. तर इकडं एक साईडनंच लावलेले बघू शकता. खूप छान गाईस. तर पाणी पण चालू आहे बघू शकता तुम्ही ड्रिपला. तर इकडं गाईस, इकडं लाल मिरची लावलेले, इकडं वरती पिवळी लावलेले. तर याला पण आपण 2 पाईप टाकलेले. तर आपली दुसरी मिरची याच्या त्या साईडने नाही, कारण आपण थोडे मागं पुढं केलेले. तर पण एवढं ऊन आहे तर काही सांगू तुझं मला गाईस, भरपूर एवढ्या उन्हामध्ये झाडं जगवणं भरपूर रिस्क आहे. कारण बऱ्याच एक जणांनी मेसेज पण केला होता का आमची शिमला मिरचीचं झाडं जगती नाही, त्याच्यासाठी काय करावं. त्याला काय सांगणार आपण, ऊनच एवढं येतं, तर त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. पाणी तुम्ही मापात हे करा, म्हणजे जादाही नाही कमी नाही, म्हणजे असं झाड असं झालं पाहिजे मस्तपैकी. रोज असं उन्हाच्या वेळेस पाणी देऊ नाही घ्यायचं, कारण थोडं असं शिळाप झाल्याच्या नंतर पाणी दिलं म्हणजे कसं झाड पण असं फ्रेश होते. आणि उन्हामध्ये नळ्यात तापेल असल्यामुळं मग झाडाला परिणाम होते. त्याच्यामुळे ना काही संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावं, अशी थोडी सावली बसल्याच्या नंतर. तर गाईस काय विषय नाही. तर गाईस आता भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये.
आत्ता मी तुम्हाला प्लॉट दाखवलेला आहे, नंतर पण आपला ब्लॉग येऊन जाईल. तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा. तोपर्यंत बाय बाय.